सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। घराच्या जवळच असलेल्या शेतात लहान मूल रडत असल्याचा आवाज अंगणात खेळत असलेल्या मुलाला आला। सदर बाब घरात सांगितल्यानंतर कुटुंबीय आवाजाच्या दिशेने गेले। लहान बाळ रडत असलेल्या ठिकाणी गेले असता नवजात अर्भक पडलेले होते। इतकंच नाही तर या ठिकाणी आणखी एक धक्कादायक प्रकार या कुटुंबाच्या नजरेस पडला। यामुळे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील गौरगाव इथं सदरची घटना उघडकीस आली आहे। यात गौरगाव येथील तात्यासाहेब झांबरे यांच्या शेतात नवजात पुरुष जातीचं जिवंत अर्भक सापडलंय। यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। तात्यासाहेब झांबरे यांच्या घराशेजारील शेतात हत्तीग्रासमध्ये एक अर्भक रडत असल्याचं त्यांचा नातू विराज याच्या लक्षात आलं। त्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली। हा प्रकार शनिवारी सकाळी 11 वाजता समोर आला। कुटुंबीय गेले असता सदर अर्भक हे काही वेळापूर्वीच टाकल्याचं प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे। अर्भकाच्या शरीरात व डोळ्यात माती गेली होती। विशेष म्हणजे अर्भकाच्या शेजारी एक लहान खड्डा खोदण्यात आल्याचं दिसून आले। त्यामुळे या खड्ड्यात अर्भक पुरण्याचा हेतू असावा असा अंदाज आहे। झांबरे यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना तात्काळ दिली। पोलिसांनी घटनास्थळी येत रुग्णवाहिका बोलावली। रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं पोलिसांनी अर्भकाला पोलीस गाडीतून रुग्णालयात दाखल केले। दुर्दैवानं अर्भक उपचारादरम्यान मृत पावले। अर्भकाच्या नातेवाईकांना शोधणं हे पोलिसांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे। पुरुष जातीचं अर्भक असल्यानं असं कृत्य का केलं असे अनेक तर्क घटनास्थळी लावले जात आहेत। घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।